हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. 12 ज्योतिर्लिंगाच्या या सीरीजमध्ये मी आज एक नवीन ज्योतिर्लिंगाची अशीच रहस्यमयी गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. आजच्या ज्योतिर्लिंगाची माहिती मी ज्या सांगणार आहे ते ज्योतिर्लिंग आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी शेवटचं ज्योतिर्लिंग आणि हे ज्योतिर्लिंग स्थित आहे महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये. जी भूमी शिवभक्तांनी नटलेली, संतांनी उजळलेली आणि त्या भूमीवर बसलेलं 12 ज्योतिर्लिंग हे कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. हे फक्त एक मंदिर नाही, हे आहे भक्तीची परीक्षा आणि श्रद्धेचा विजय असलेलं प्रतीक. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर देवगिरी नगरीत खूप वर्षापूर्वी जेव्हा देवगिरी नगरीत एक ब्राह्मण होता, सुधर्म नावाचा. त्याची पत्नी होती सुदेहा, परज्ञानी, सद्गुणी आणि त्याची पतिव्रता पत्नी. पण काही कारणास्तव त्यांना मूलबाळ नव्हतं. ते अतिशय प्रिय, म्हणजे महादेवाचे प्रिय होते, भक्त होते, भक्ती करायचे, तरी पण त्यांना मूलबाळ नव्हतं. काळ गेला, वर्ष गेली, मूलबाळ तर होत नव्हतं. मग एकच असाच विचार करून सुदेहाने तिच्या लहान बहिणी घृष्माचा विवाह आपल्या पतीशी लावून दिला. घृष्मा ही होती घुष्मा जी होती ती महादेवाची अत्यंत प्रिय भक्त पद्धतीने भक्ती करायची. रोज सकाळी स्नान करायची, माती आणायची, त्याचे 108 शिवलिंग करायची, त्याची पूजा करायची. मनोभावे त्यांना पाणी घालून प्रत्येक शिवलिंगाला पाणी घालायची ती रोज त्यांना. आणि त्यानंतर त्यांची मनोभावे पूजा करून त्यांना वर मागायची, की मुलासाठी वर मागायची. आणि त्यांना सायंकाळी होताच त्यांना विसर्जन करायची. शेजारच्या एका सरोवर होतं तिथे विसर्जन करायची ती. असंच गेलं, वर्ष गेली, काळ गेला, महिने गेले. शेवटी भगवान शिवांनाही प्रसन्न व्हावंच लागले तिच्या भक्तीपुढे. भगवान शिव घृष्माला प्रसन्न झाले आणि म्हणाले, काय हवं आहे तुला? तू एवढी भक्ती करतेस, पार्थिव शिवलिंगाचं जे महत्व आहे ह्या कथेतून तुम्हाला समजलंच असेल. तर काय हवं आहे म्हटले भगवान शिव. तेव्हा घृष्मा म्हणाली, मला मूल हवं आहे, माझ्या भक्तीचं मूल हवा आहे. अत्यंत प्रसन्न झालो आहे असं म्हणून, प्रभू मला एक पुत्र द्या म्हणली ती. घृष्मा म्हणाली, जो माझ्या भक्तीचा साक्षीदार असेल. तेव्हा भगवान शिवांनी तथास्तु असा आशीर्वाद दिला तिला. तिथून काही काळानंतर, काही दिवसांनीच तिला एक सुंदर गोंडस असा तेजस्वी पुत्र झाला. तो मोठा होत गेला. जसं जसं मोठं केला, ती तिची सुदेहा मोठी बहीण होती, तिला मूळ बाळ नव्हतं. मग घृष्माला वाईट वाटायचं की बाबा आपल्या बहिणीला मूल बाळ नाहीये. म्हणून घृष्मानी काय म्हणली, आपल्या पतीला म्हणली, आपल्याला काय अजून बाळ होईल म्हणली, आपण ताईला देऊत आपलं बाळ, कारण ताईला बाळ नाहीये म्हणली. मग ताईला तिनं आपल्याच लहान बाळालाच तिचं बाळ दिलं. मग ते बाळ मोठं झालं, मुलगा झाला, त्याचं लग्न झालं. मग लग्न झाल्यानंतर असंच घुष्मा इकडे भक्ती करायची, महादेवाची अत्यंत भक्ती करायची ती. मग मुलाचं लग्न झालं तेव्हा सुनेला काही काळ दिवसानंतर कळालं की बाबा आपली खरी सासू तर ही घुष्मा आहे. म्हणजे आपल्या वडिलाची खरी आई ही घुष्मा, आपल्या नवऱ्याची खरी आई ही घुष्मा आहे. तेव्हा तिने मग सुदेहाला मान सन्मान द्यायचा सोडून घुष्माला द्यायला लागली. हे बघून ईर्षेचाच अंधार, म्हणजे जिथं भक्तीचा प्रकाश असतो तिथं ईर्षा ही सावलीच असते असंही म्हटलं जातं. सुदेहाला याचा राग येऊ लागला. तिला असं वाटलं की बाबा आता आपलं सन्मान नाही, आपलं काही नाही. ती जळू लागली घुष्मावर. मग तिने न कळताच एके दिवशी तिच्या पुत्राला संपवून टाकलं, म्हणजे घुष्माच्या पुत्राला संपवून टाकलं. इकडे घुष्माला वाटलं की आपला पुत्र तर आपल्या बहिणीकडे सुखरूप आहे, तो त्याचा संसार थाटामाटात करतोय. पण घुष्मा एके दिवशी म्हणली, एक एक काय झालं एके दिवशी की खूप दिवस झाले, 1 आठवडा झाला होता जवळपास, तिला तिचा मुलगा दिसला नव्हता. मग असंच पूजा वगैरे करून पार्थिव शिवलिंग घेऊन ती सरोवरावर जवळ जात होती की पार्थिव शिवलिंगाचं विसर्जन करायचंय. म्हणून तेव्हा तिने मनात इच्छा ठेवली की बाबा मला माझ्या मुलाला बघायची इच्छा होती. 1 आठवडा झाला मला माझं बाळ दिसलेलं नाहीये, माझा मुलगा दिसलेला नाहीये. तेव्हा मग ते भगवान मग जेव्हा विसर्जन करते तेव्हा समोरून तिचं मेलेलं बाळ, 8 दिवसापूर्वी मेलेला मुलगा तिचा समोरून चालत येतो आणि भगवान शिव तेथे प्रगट होतात. तेव्हा भक्तीचा साक्षात्कार होतो आणि भक्ताची परीक्षा कशी कितीही घेतली तरी शेवटी देवाला यावंच लागतं हे समजतं. तेव्हा भगवान शिव तिथे प्रकट होतात आणि म्हणाले
तिला समजतं की आपल्या मुलाला 8 दिवसापूर्वी आपल्या बहिणीने मारून टाकलं होतं आणि तोच मुलगा आपल्याला भगवान शिवाने परत दिला आहे. साक्षात आपण मनात इच्छा ठेवली तर आपला मुलगा परत चालत आलेला आहे. तेव्हा भगवान शिव तिला प्रसन्न होतात आणि तिला म्हणतात, "तुला काय हवं आहे?" तेव्हा भगवान शिवाला ती घृष्मा म्हणते, "भगवान काहीच नको. तुमच्या आयुष्यभर सदैव मला अशी भक्ती द्या आणि माझ्या मुलाला दीर्घायुष्य द्या आणि तुम्ही जगाच्या कल्याणासाठी येथेच स्थित राहा." तेव्हा भगवान शिव तिला आशीर्वाद देऊन म्हणतात, "आजपासून मी या वेरूळ वेरूळ शहरामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थित राहील. जगाच्या कल्याणासाठी माझं नाव ह्या इथे जे येईल ते घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून मला ओळखलं जाईल. भगवान शिवाला इथे घृष्णेश्वर असं ओळखलं जाईल आणि ज्या तलावात ती पार्थिव शिवलिंगाचं रोज विसर्जन करायची ते तीर्थ ते तर सरोवर आजही घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या तिथे शिवालय तीर्थ असं म्हणून ओळखलं जातं. ही आहे कथा कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची. तर ह्या कथेतून एवढंच सांगायचं आहे की संकट काहीही असो, पण एक भक्ती कधी ढळू देऊ नका. एक आपली भक्ती जी असते ती कधी ढळू देऊ नका. भगवान शिवांची असो, काही असो आपल्या भक्तीला डोळ देऊ नका. मनात निष्ठावान त्याच्याकडे देव स्वतः येतात. जो निष्ठावान असतो, निर्मळ मनाचा असतो आणि निर्मळ मनाने भक्ती करतो त्याच्याकडे भगवान शिव हे स्वतः प्रगट होतात. त्यांना आशीर्वाद नक्की देतात. जसं कृष्णाला दिला तसा आपला सर्वांना देव भगवान शिवांनी आशीर्वाद आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो. हर हर महादेव. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची ही कथा तुम्हाला कशी वाटली मला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि जर मला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायचे असतील तर